नागपुर में शीतकालीन अधिवेशन के 5वें दिन 17 अलग अलग संगठनों के मोर्चों ने सरकार पर हल्ला बोल किया। इस दौरान अलग अलग समाज, कर्मचारी संगठनाएं, विद्यार्थी संगठन और सेवा वर्ग अपनी अपनी लंबित मांगों को लेकर सड़कों पर उतरे। यशवंत स्टेडियम और इंदौरा चौक से विधान भवन तक शांतिपूर्ण रैलियों के माध्यम से सरकार को निवेदन सौंपे गए। हालांकि इंदौरा चौक से निकले नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया के मोर्चे ने स्टॉपिंग पॉइंट पर पहुंचते ही बैरिकेड लांघते हुए आगे जाने का प्रयास किया, परंतु पुलिस के भारी बंदोबस्त के चलते उन्हें रोककर शांत करवाया गया। नागपुर में जारी विधानसभा के शीतकालीन अधिवेशन के दौरान 5वें दिन लहुजी शक्ति सेना ने मोर्चा निकालकर अपनी शक्ति प्रदर्शन किया। इस दौरान आंदोलनकारियों ने अनुसूचित जाति उपवर्गीकरण तत्काल लागू करने, मातंग समाज पर बढ़ते अत्याचारों पर रोक तथा अनंत बदर समिति के अहवाल को स्वीकारने जैसी अपनी विभिन्न मांगों को लेकर सरकार पर हल्ला बोल किया। एक विरोध 6 विरुद्ध 1 ने या ठिकाणी हा निर्णय दिलेला आहे आणि 1 ऑगस्ट 2024ला या उपवर्गीकरणास मान्यता दिली। त्या मान्यतेनंतर देशातल्या जवळजवळ डझनभर राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली। मात्र दुर्दैवाने या महाराष्ट्र राज्याला आम्ही जे पुरोगामी राज्य म्हणतो, साधू संतांची भूमी म्हणतो, त्या राज्यामध्ये या ठिकाणी या शोषित पीडित आणि आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या घटकांना न्याय मिळायला 15 महिने लागतात आणि अद्यापही न्याय मिळत नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी लहुजी शक्ती सेना आणि राज्यातला मातंग समाज या ठिकाणी आलेला आहे। महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संगठनाने शुक्रवार को नागपुर विधानसभा पर पेंशन क्रांति आंदोलन आयोजित कर सरकार को ज्ञापन सौंपा। संगठना ने 1 नवंबर 2005 के बाद नियुक्त सभी कर्मियों को 1982 व 1984 के अधिनियम अंतर्गत पुरानी पेंशन तुरंत बहाल करने की मांग की। संगठन का आरोप है कि एनपीएस, आरएनपीएस और यूपीएस जैसी असुरक्षित योजनाओं ने कर्मचारियों का भविष्य संकट में डाल दिया है और इन योजनाओं पर उनका भरोसा नहीं रहा। संगठन ने सरकार से लाखों कर्मचारियों का भविष्य सुरक्षित करने के लिए त्वरित और सकारात्मक निर्णय लेने की भी मांग की। आमची हीच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन भेटली पाहिजे। जसं आमदार खासदारांना भेटते तसा आमचाही हक्क आहे, आम्हालाही भेटली पाहिजे जुनी पेन्शन। आम्ही इथे आंदोलन करायला आलेले आहे कारण आम्हाला आमचा हक्क भेटलाच पाहिजे। हा आम्हाला संविधानाने दिलेला हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच। नागपुर के स्ट्रीट वेंडरों पर हो रही कथित बेकायदेशीर कार्रवाई को लेकर जन बदलाव पार्टी ने भी मोर्चा निकाला। पार्टी ने आरोप लगाया कि एनएमसी के कुछ अधिकारियों द्वारा ठेला घोटाले के माध्यम से बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हुआ है और बिना नोटिस व कानूनी प्रक्रिया के वेंडरों का सामान जब्त किया जा रहा है। इन कार्रवाई से कई वेंडर घायल हुए हैं और मानसिक उत्पीड़न के मामले भी सामने आए हैं। पार्टी ने तुरंत टीवीसी समिति, सर्वेक्षण, लाइसेंस वितरण और हाई लेवल जांच की मांग की है। इथे बाहेर नाही झालं पाहिजे, बाहेर तर नाही गेलं पाहिजे म्हणून आज आम्ही इथे विधानसभाचा घेराव करण्याकरिता आलेलो आहोत। आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही भेटणार आहोत आणि तिथे गेल्यावर जर आमची ही मागणी जी आहे ते पूर्ण नाही झाली, आमची क्लिअर मागणी आहे की मनपाचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांनी 100 कोटीच्या वरती ठेला स्कॅम केलेला आहे आणि अकाउंटेड मनी आहे। यांचे जे अधिकारी हरीश राऊत, संजय कांबळे आणि माननीय आयुक्त अभिजित चौधरी यांच्यावरती SIT हे बसली पाहिजे, कारण की हा जो करप्शन आहे प्रशासनाचा मागील 3 वर्षापासून याचं भांडाफोड झाला पाहिजे आणि नागपूरच्या मुलांना हे रोजगार भेटला पाहिजे। सरकारी वन विभाग और राजस्व विभाग की जमीनों पर वर्षों से खेती कर रहे भूमिहीन अतिक्रमण धारक किसानों ने भी शुक्रवार को विधान भवन तक विशाल मोर्चा निकालते हुए अपनी मांगों का जोरदार स्वर से शासन के समक्ष निवेदन प्रस्तुत किया। प्रोयूटिस्ट ब्लॉक इंडिया के नेतृत्व में आयोजित इस मोर्चे में विदर्भ के अनेक गाँव के किसान शामिल हुए। इथल्या वोटर्स खोका देऊन
काही नेते जर खूप प्रमाणात निवडून आले तर खोक्याने विकत घेऊ शकतो. तर हे प्रॉपर योजना त्यांच्याजवळ असल्यामुळे ते जनतेचं कल्याण करू शकत नाही, जनतेकडे लक्ष देऊ शकत नाही. आणि तसाही ओरिजिनल महाराष्ट्र कर्जबाजारी आहे. हा काय देणार आहे? कर्मचाऱ्याचे पगार निघत नाही, ठेकेदार एवढे जे पुलं बनले आहे यांचे ठेकेदार आत्महत्या करून राहिले. तर ह्या अशा प्रकारच्या वातावरणात हे काही करू शकत नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे, विदर्भद्रोह्यांनो गद्दी सोडा आणि विदर्भ द्या. शुक्रवार को जन ग्रामीण पत्रकार संघ ने राज्य के पत्रकारों की प्रमुख समस्याओं को लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को विस्तृत मांग पत्र सौंपा. संघ ने पत्रकारों के लिए अलग महामंडल की स्थापना, पुरानी अधिस्वीकृति नीति में संशोधन, पत्रकार हल्ला विरोधी कानून का कड़ाई से पालन, वरिष्ठ पत्रकारों के लिए पेंशन योजना तथा डिजिटल मीडिया को मान्यता देने जैसी महत्वपूर्ण मांगों को लेकर मोर्चा निकाला. 5 वर्षाच्या पुढे जे पत्रकारिता करतायत त्यांना आधी स्वीकृती सदस्य म्हणून गव्हर्नमेंटने मान्यता दिली पाहिजे. हा सगळ्यात आमचा बेसिक आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, पत्रकारांसाठी एक स्वतंत्र महामंडळ निर्माण झालं पाहिजे. तिसरा मुद्दा, ज्यांनी ज्याचं वय 58 वर्ष झालेले आहे त्यांना गव्हर्नमेंटने पेन्शन लागू केली पाहिजे. पत्रकारांसाठी आज पत्रकार ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी त्याला कधी कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी मिळत नाही आहे आणि त्याचा तिथून जॉब सुटला तर त्याला दुसरा कुठल्याही ठिकाणी काम मिळत नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे का पत्रकाराला निवासस्थानाची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे. सरकारने त्या पण गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि पत्रकारांच्या फार जुन्या मागण्या त्या मान्य झाल्या पाहिजे अशी आमची इच्छा आहे. महिला आर्थिक विकास महामंडल अंतर्गत लोक संचालित साधन केंद्रों की महिला पुरुष कर्मियों ने शीत अधिवेशन के 5वें दिन अपनी न्याय संगत मांगों को लेकर विशाल मोर्चा निकाला. प्रदर्शनकारियों ने प्रशासनिक व्यय हेतु प्रति CMRC 10 लाख रुपए, CRP को 6,000 रुपए मानधन, प्रत्येक गट को 30,000 रुपए RF निधि और 7% ब्याज पर बैंक ऋण जैसी लंबित मांगों को तत्काल मंजूरी देने की मांग की. कर्मचारियों ने चेतावनी दी कि न्याय न मिलने पर आंदोलन तेज किया जाएगा. महिला बचत गट हे एक मॉडेल झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रातील महिला बचत गट संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातील महिला बचत गटाची चर्चा होते, परंतु त्या महिला बचत गटाला सक्षम करणाऱ्या ज्या आमच्या भगिनी आहे, सहयोगिनी आहे, या मात्र उपेक्षितच राहिलेल्या आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या मागण्याच्या संदर्भात हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र राज्य शोधार्थी विद्यार्थी कृति समिति ने शुक्रवार को यशवंत स्टेडियम से 0 माइल चौक तक मोर्चा निकाला. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मानव अधिकार संघर्ष समिति सहित कई संस्थानों ने इस मोर्चे में भाग लिया. एक जाती भेदभाव असा होत आहे आणि वारंवार या बार्टीच्या निधीमधून हा जो निधी आहे हा लाडकी बहीणच्या साठी वळवलेला आहे. त्यामुळे सरकारला आमची सरकारला विनंती आहे की त्यांनी अजूनही 2023ची जाहीर परिस्थिती केली नाही तर त्यांनी तात्काळ परिस्थिती करावी, अन्यथा यापुढे आंदोलन आम्ही मोठ्या संख्येने करणार आहे. महाराष्ट्र हॉकर फेडरेशन के आह्वान पर फुटपाथ दुकानदार एवं साप्ताहिक बाजार विक्रेता संयुक्त कृति समिति ने शुक्रवार को विशाल मोर्चा निकाला और अपनी विभिन्न मांगों का निवेदन सरकार को सौंपा. एका बाजूला कायदा संरक्षणची गोष्ट करते आणि दुसऱ्या बाजूला शहरातील मोठे राजकीय पुढारी, ते नितीन गडकरी असतील, ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर आमदार असतील, त्यांच्या निर्देशावर इथला प्रशासन, ते कॉर्पोरेशनचं असेल, ते पोलीस असेल, ते कायद्याची पायमल्ली करून हजार फुटपाथ दुकानदारांचा व्यवसाय आणि त्यांचा उदरनिर्वाह उद्ध्वस्त करते आहेत. याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढले. नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया के मोर्चे ने भी अपनी विभिन्न मांगों को लेकर सरकार पर हल्ला बोल किया. इस दौरान आंदोलनकारियों ने इंदौरा चौक से LIC चौक पर पहुंचते हुए स्टॉपिंग पॉइंट लादकर आगे जाने का प्रयास किया. हालांकि कुछ देर के लिए मोर्चा स्थल पर अफरा तफरी मच गई. बावजूद इसके भारी पुलिस बंदोबस्त के चलते पुलिस ने आंदोलनकारियों को शांत करवाकर स्थिति को संभाला.
शिक्षकांचे पदे खाली आहे. आमची मागणी आहे की जास्तीत जास्त रोजगार द्या, कारण की बेरोजगारी आता खूप वाढलेली आहे, ते थांबली पाहिजे. काय भेटणं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला येत आहे, तर त्यांनी इकडेच आम्हाला थांबलेलं आहे. बॅरिकेड टाकले, भेटणं तर शक्य नाही. पोलिसांना समोर करून आम्हाला इकडेच थांबून दिलेलं आहे. ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन महाराष्ट्र राज्य परिषद ने भी शुक्रवार को मोर्चा निकाला और अपनी मांगों का निवेदन सरकार को सौंपा. संगठन ने सरकारी और मराठी माध्यम स्कूलों के बंद होने, दत्तक स्कूल योजना, ITI के निजीकरण, शिक्षक भर्ती में देरी और NEP 2020 जैसे निर्णयों को छात्रों के भविष्य के लिए हानिकारक बताया. महाविद्यालयांची परिस्थिती त्या ठिकाणी सुधारली गेली पाहिजे आणि सर्वांना या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये देशभराची चळवळ चालली, शिक्षणाची चळवळ चालली. महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, बाबासाहेब असतील, त्यांनी शिक्षणासाठी या ठिकाणी लढाई केली आणि त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये सर्वांना त्यांना मान्य असलेला शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. या ठिकाणी बघू शकता फुल्यांच्या मूल्यातून तयार झालेली मुक्ता साळवे सुद्धा आमच्या आंदोलनाला आलेली आहे आणि अशा मुक्ता साळवे घडवणारा वाघिणीचा दूध असलेला शिक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, हीच मागणी या ठिकाणी आमची आहे.